कालच्या व्लॉगमध्ये आपण जिथपर्यंत पाहिलं तिथून पुढे आजचं सांगते. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आम्ही जसे आत गेलो, दोन्ही बाजूंना मस्त हिरवीगार झाडी आणि एकदम प्रसन्न वातावरण होतं. आणि हे झाड बघा, मला तर आधी वाटलं हे अननसाचं झाड आहे, पण सेम तसं दिसत होतं, पण ते नव्हतं. त्यानंतर आम्ही मुख्य देवाचं दर्शन घेतलं. आत कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून आतलं काही शूट करता नाही आलं. पण आमचा शिव बघा कुठे लपून बसला, त्याची तर इथे सारखी पळापळीने तुफान मस्ती चालली होती. मग आम्ही मंदिराच्या मागे गेलो. तिथे एक छान छोटं मंदिर होतं, तिथेही दर्शन घेतलं. तिथे मागं मस्त तलाव होता, हलका हलका पाऊस सुरू होता आणि वातावरण तर इतकं अप्रतिम वाटत ना की आम्ही तिथेच थोडा वेळ बसलो. तिथून निघायची अजिबात इच्छा नव्हती. तिथेच आम्ही खूप फोटोशूट केले, व्हिडिओ काढले. त्यानंतर शिवने मी परत पायरीवरून वरतून येऊन व्हिडिओ काढला. तिथलं वातावरण तर बघा किती मस्त सुंदर वाटत होतं. आणि इथून मग शिवचा आणि शिवच्या पप्पाचा मी व्हिडिओ काढला. मग परत वरती आल्यावर इथं परत शिवची मस्ती सुरू झाली. आम्ही ह्या मंदिरातलं दर्शन घेतलं. शिवची सारखी मस्ती चालूच होते, काय करत तो खाली लोळायचा, वरतून पाऊस येत होता, बघा कसा ओढतोय मला. तिची मी मस्ती थांबतच नव्हती, मी तो इतका खुश झाला होता. त्यानंतर मी पण माझे व्हिडिओ फोटोशूट केले. मस्त छान वाटलं हे वातावरण तर बघा. त्यानंतर येताना आम्ही मस्त भूक लागली, मस्त मिसळवर ताव मारला. मग तिथून आम्ही थेट निघलो शनी शिंगणापूरला, शनीच्या दर्शनाला. तर तिथे पोहोचल्यावर आधी गाडी पार्क केली, निघालो आम्ही आतमध्ये. जाताना मग शनीला व्हायला ते तेल लागतं ना, ते तेल घेतलं आम्ही इथून. तेल आणि अजून काहीतरी होतं, काय माहिती, ते अजून काहीतरी होतं, तेच नाव नाही सांगता यायचं मला. मग मस्तपैकी आतमध्ये गेलो आम्ही आले होते खूप थेट लहानपणी सहलीत असताना, पण तेव्हा असं काहीच नव्हतं, पूर्ण वेगळं झालं होतं. इथं काहीच वेगळं होतं, सगळं पहिल्यापेक्षा काहीच सारखं नव्हतं. मस्त स्क्रीनवर इथं ते शनीचं दर्शन झालं आणि शिव जाताना त्या झोपला, त्या खूप दमला होता. नंतर आम्ही तेल घेतलं होतं ना, ते तिथं ओतलं. आणि हे बघा आपले शनीश्वराय नमः. म्हणजे इथं खूप गर्दी असते, खूप महत्त्व आहे या शनीचं. खूप गर्दी असते शनिवारच्या दिवशी इथं. आणि काहीतरी महत्त्व आहे, म्हणजे उघड्यावरच असतं ते देव. म्हणजे असं काहीतरी कोणतरी म्हटलं आहे की नाही का, ते दगड आहे ना, तो वाहत आला होता आणि तो दगड कुणालाच उचलत नव्हता. तेव्हापासून शनीचं मंदिर झालं आहे तिथं. आणि इथलं वातावरण तर बघा अगदी छान. हे काय माहिती, पण इतकं सुंदर आणि उंच होतं ना. मग इथंच आम्ही थोडा वेळ फिरलो, फोटोशूट केले, व्हिडिओ काढले. आणि शिवची तर खूप मस्ती चालू होती इथं. तो काय त्याची मस्ती थांबायचे नावच घेत नव्हता. मस्तपैकी आम्ही मस्त एन्जॉय केला तिथे. शिवला म्हटलं घरी यायचं का, तर तो नाहीच बोलत होता. म्हणजे त्याला असं वाटत होतं काय करून काय नको करू, असं झालं होतं त्याला. आणि तिथं काय झालं, पाणी होतं एक ठिकाणी आणि हा गेला आणि डायरेक्ट त्या पाण्यात जाऊनच झोपला. सगळे लोक हसत होते. मग त्यानंतर आम्ही निघलो तिथून आणि हे आनंदवन भेळ सेंटर, येताना थोडासा नाश्ता करावा म्हटलं म्हणून भेळ घेतली येताना गाडीत खायला. शिवला पण भूक लागली होती, त्याने मिसळ खाल्लीच नव्हती, त्यामुळे भेळ घेतली. शिव पण खात बसला. त्यानंतर मग संध्याकाळ 6 वाजले होते. म्हटलं आता घरीच चलावा, खूप जमलो होतो आम्ही आणि शिव पण खूप वैतागला होता. त्यानंतर आम्ही घरी निघालो आणि मग हे घरी येतानाचं दृश्य बघा. संध्याकाळची वेळ होती, 6-7 वाजले होते. खूप सुंदर वातावरण होतं. त्यानंतर आम्ही घरी आलो. तर असा होता आजचा आमचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.